सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या निमित्ताने सकाळी लवकर देवपूजा करून घेतली. एकदा देवपूजा झाली की कसं घरात असं प्रसन्न वातावरण तयार होतं आणि या वातावरणात मग दिवसभर राहायला आपल्यालाही खूप छान वाटतं. सर्व कामेही छान मार्गी लागतात. आणि आता बघा, आज पौर्णिमा असल्याकारणाने मी म्हटलं उतरंडातील धान्य नवीन भरून घ्यावेत. पहिले धान्य काढून ठेवले, ते पक्ष्यांना टाकले. आता यामध्ये गहू भरले. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये तांदूळ आणि धणे आणि हळदी कुंकू हे तर पाहिजेच, कारण की हे मांगल्याचे प्रतीक आहे. आपल्या देवघरात आणि आपल्या घरामध्ये हळदी कुंकू हे नेहमी भरलेले पाहिजे. त्याने घरामध्ये मांगल्य राहते व घरामध्ये अन्नधान्याची भरभराट होऊन लक्ष्मी वास करते. आपण अशा प्रकारचे उतरंड देवघरामध्ये ठेवल्यास आपले पूर्वापार आलेली उतरंडीची परंपराही जपली जाते. त्यामुळे काय उतरंडीमुळे घरामध्ये आपल्या अन्नधान्याची भरभराट होते. अशा प्रकारे आपण ही उतरंड आपल्या देवघरामध्ये आवर्जून ठेवावी व यामध्ये सर्व सामान हे खराब होत नाही आहे ना याची काळजी घेतली पाहिजे वेळोवेळी. कारण की पौर्णिमेच्या दिवशी नवीन धान्य भरलं तरच, नाहीतर त्यामध्ये जर किडे किंवा काही प्रकारे ते धान्य जर खराब झाले तर त्यामध्ये आपल्याला दोषही लागण्याची भीती असते. त्यामुळे जर आपण ही उतरंड ठेवत असाल तर त्या उतरंडीची दर महिन्याला धान्य बदलणे किंवा 15 दिवसाला त्यामध्ये असलेले धान्य खराब होऊ नये याची काळजी घेणे हे आवश्यक आहे. त्यासाठी त्या प्रत्येक हंड्यामध्ये एक एक कापुराची वडी जर आपण ठेवली तर उतरंडीतील धान्य खराब होत नाही.